बघा, आज मी आमच्या शेतातून येत होतो बैलगाडी घेऊन. त्या टायमाला माझ्या बैलामुळं काय झालं, ते वगार सुटलं, वगार दाव तोडलं आणि ते विहिरीकडे पळालं. हे पाहू शकता शेतकरी मित्र तुम्ही. विहिरीकडे पळालं आणि ते विहिरी जाऊन तिकडे तिकडे ज्वारीकडे जावलं आणि विहिरीकडे जावं लागलं. तेवढ्यात त्या कुत्र्याला काय वाटलं की वगार विहिरीत पडतंय काय, म्हणून ते वगारीने काय केलं, त्या कुत्र्याने काय केलं पाहतात शेतकरी मित्र, तिचं दाव तुटलेला दाव धरून ते विहिरीकडे न जाऊन देता ते असं ते वडीत राहिलं त्याला, त्या वगाराला, त्या म्हैशीला. बघा कसं ओढतंय ते. आणि ते वगारू जोपर्यंत त्या गायीकडे येत नाही तोपर्यंत तो कुत्रा त्या वगारीला तसाच ओढत राहिला. आपण पाहत आहात शेतकरी मित्र. पहा बघा हे मित्र, बघा त्या कुत्र्याने ते वगार काय केलं आहे, त्या गायीपर्यंत आणलं आहे. आणि त्या टायमाला ते गायीपाशी आल्यानंतर ते शांत झालं आहे. आणि पुन्हा ते आपण एका ठिकाणी शांत होऊन परत ते पाहत आहे की हा, ते वगार आता एका बाजूला आला आहे आणि कसल्याच प्रकारे भीती नाही, ते आता विहिरीपासून दूर झालाय. असं त्या कुत्र्याला ज्यावेळेस वाटलं, तिथून पुढे ते कुत्र त्या वगाराला तिथं सोडून बाजूला त्या विहिरीकडे येत आहे आणि पाहत आहे इकडे अजून काय आहे का ते. बघा किती हुशार प्राणी, की त्या वगारीचा दाव तुटत आणि ती पळत विहिरीकडे जाते. म्हणजे त्याला वाटतं विहिरीत पडते काय वगार, म्हणून खास ते कुत्र लगे पळत धावत धावत आलं आणि त्या वगारीच्या दाव्याला धरून ते बाजूला त्या गायीकडे नेत आहे. पाहायचे तर खरंच आपल्या शेतकऱ्यासाठी कुत्रा हा खरंच वरदान आहे. आणि असेच प्रत्येकाला असे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच असा कुत्रा आपल्या शेतात देखील आणि आपण असा पाळला पाहिजे. किती हुशार हा प्राणी आहे बघा ना. हा आमच्या आमच्या भावाने पाळलेला कुत्रा आहे आणि त्यांचीच ती म्हैस आहे. बघा किती दुर्मिळ असा विषय. खरंच कुत्र्याला मी खरंच मानलं, कारण खूपच हुशार हा कुत्रा आहे.